4 वर्षांच्या चिमुकलीवर बदलापूरमध्ये अत्याचार झाल्याच्या नंतर बदलापूर शहर जे आहे ते हादरलेलं आहे। सर्व स्तरातून या घटनेचा जो आहे तो विरोध करण्यात येतोय, निषेध करण्यात येतोय। आता आपण बदलापूर पोलीस स्टेशन येथे आहोत आणि माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर सर्व राजकीय पक्षातील महिला ज्या आहेत त्या एकत्र आलेल्या आहेत आणि या संपूर्ण घटनेमध्ये जो आरोपी आहे, ज्या आरोपीच्या माध्यमातून स्कूल व्हॅनमध्ये अत्याचार करण्यात आलेला आहे, त्याला कठोरातलं कठोर शासन व्हावं अशी या संपूर्ण राजकीय पक्षातील महिलांची मागणी आहे। नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याशी बोलून जे आहे ते जाणून घेणार आहोत। मुलीला न्याय द्या याच विषयी आता विविध राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या एकवटल्या आहेत। आपण मिनलजी मोरे यांच्यापासून सुरुवात करूया, ज्या भाजपच्या पदाधिकारी आहेत। खरं तर पुन्हा एकदा बदलापूरची पुनरावृत्ती झाली आहे। अवघी 4 वर्षाची चिमुकली गेला, अत्याचार म्हणजे काय हेही माहिती नसताना तिच्यावरती अशा प्रकारे घटना घडणं कशा प्रकारे निषेध करतायत। खरं तर खूप खेदाची गोष्ट आहे। ज्यावेळेला आपण नेहमी आपल्या भाषणामध्ये किंवा मार्गदर्शन करताना बोलत असतो की आपलं बदलापूर शहर हे सुसंस्कृत शहर आहे, परंतु गेल्या वेळेला जो हा प्रकार घडलेला आहे तोही 4 वर्षाच्या चिमुकलीबरोबर आणि आत्ताही जो प्रकार घडलेला आहे ते 4 वर्षाची मुलगी। आणि की तू सांगितल्याप्रमाणे बलात्कार, अत्याचार या शब्दांचं डेफिनेशन सुद्धा या मुलींना माहिती नसतं आणि असा जर प्रकार त्यांच्या बाबतीत जर घडला तर खरोखर ही गोष्ट समाजामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी आहे। तर आत्ताच आम्ही ACP काळेसाहेब यांची भेट घेतली। आम्ही सर्व महिलांनी खरं तर आमचे राजकीय पक्ष जरी वेगळे असले तरी या बदलापूर शहरामध्ये ज्या वेळेला असे अत्याचार अन्याय होत असतात त्यावेळेला आम्ही पक्ष न बघता केवळ सामाजिक कार्यकर्त्या म्हणून कायमच रस्त्यावर उतरत असतो, आंदोलनं करत असतो, मोर्चे करत असतो। आज आम्ही काळेसाहेबांची भेट घेतली आणि त्यांच्या समोरच हे जे माझे भाऊ आहेत त्यांनी आपले CP साहेब आहेत, डुमरे साहेब, त्यांना फोन केला आणि तो फोन साहेबांना सुद्धा बोलण्यासाठी देण्यात आला। त्यावेळेला साहेबांनी आणि आम्ही विनंती केली की साहेब हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅकवर न्यावा आणि लवकरात लवकर याचा निकाल लागावा आणि त्या चिमुकलीला न्याय मिळावा। खरं तर मला वाटतं ह्यावेळेला पोलीस प्रशासनाने कुठलीच दिरंगाई केलेली नाही असं आमच्या लक्षात आलेलं आहे। पोलिसांनी सुद्धा ताबडतोब या सगळ्या कारवाया केलेल्या आहेत आणि मुलीचं आता मेडिकल वगैरे होईलच, पुढच्या गोष्टी। आपल्यासोबत दक्षताजी तांबे असतील, शिवसेना युवती। मॅम, पाहतोय पुन्हा पुनरावृत्ती झाली, सर्व राजकीय पक्ष आता एकवटलेत, कशा प्रकारे निषेध करतायत, काय सध्याची प्रोसेस? सध्याची प्रोसेस अशी आहे की काल आपल्याला जसं समजलं तसं आपण किशोर शिंदे साहेबांची भेट घेतली। साहेबांनी सगळे व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की पोलिसांचं कोऑपरेट भरपूर आहे, व्यवस्थितरित्या पोलीस कोऑपरेट करतात। काल मुलीला मेडिकलला सुद्धा नेलं होतं, मेडिकलमध्ये ब्लड टेस्ट झालेले आहेत, आता पुन्हा मेडिकल आहे मुलीचं अजून। तर मुद्दा असा आहे की या सगळ्या गोष्टी होताना आता आपण ACP काळेसाहेबांशी बोललो आणि डुमरे साहेबांशी सुद्धा काळेसाहेबांचं बोलणं करून दिलेलं आहे। तर मुद्दा असा आहे की हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालावं आणि लवकरात लवकर योग्य तो न्याय मुलीला मिळवून द्यावा। ही परिस्थिती म्हणजे ही धारणा सगळ्यांचीच आहे, पोलिसांची पण आहे आणि आमच्या सगळ्या राजकीय महिलांची सुद्धा आहे। कारण का ह्या प्रवृत्तीला कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे आणि आपण मागेही आयोगाच्या निदर्शनास आणून दिलं होतं की ज्या अनधिकृत शाळा आहेत त्यांची आम्हाला लिस्ट पाठवा। त्यानुसार आयोगाने पाठवली सुद्धा होती, पण आयोगाने पाठवल्यानंतर जे गटशिक्षण अधिकारी आहेत त्यांचं कर्तव्य होतं की ह्या ज्या अनधिकृत शाळा आहेत या अनधिकृत शाळांवर कारवाई करणं। आता ही जी स्कूल आहे ही स्कूल पण अनधिकृत आहे, ती जी व्हॅन आहे ती व्हॅन रजिस्टर्ड नाहीये तिथे। तर प्रत्येक स्कूलने हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण ज्या बसेस आहेत त्या रजिस्टर्ड आहेत की नाही, RTO पासिंग रजिस्टर्ड आहेत की नाही, सगळ्या गोष्टी। म्हणजे एखादं तुम्ही जर का स्कूल चालवताय तर तिथे मुलांची सेफ्टी खरंच इम्पॉर्टंट आहे। आणि माझं जास्त करून माझं म्हणणं पालकांना असेल की पालकांनो, तुम्ही जर का एवढ्या फिया भरताय तर तुमचं कर्तव्य आहे की तुमचं मूल कोणत्या शाळेत जातंय, ती शाळा अधिकृत आहे की नाही, तुम्ही ज्या बस फॅसिलिटीज अवेलेबल करून देताय आपल्या मुलांना ती रजिस्टर्ड आहे की नाही। म्हणजे एकंदरीत सगळं बघता, असं विचार करू नका की मी जर का बोललो तर माझ्या मुलाला टॉर्चर नाही होईल, असा विचार बिलकुल करू नका। कारण का तुमच्या एका पावलामुळे बाकीची सगळी मुलं वाचणार आहेत। त्यामुळे मला सगळ्या पालकांना एकच सांगायचं की पालकांनो दक्ष राहा। तुम्ही जर का एवढ्या महागड्या शाळांमध्ये एवढ्या फिया भरताय तर त्या शाळा कशा आहेत, कोणत्या प्रकारच्या आहेत हे असणं गरजेचं आहे। आणि बदलापूरची एक कैफियत आहे की एक खूप छान गोष्ट आहे बदलापूरमध्ये की ज्यावेळी असा काही प्रकार होतो, चिमुकलींवर अन्याय अत्याचार होतो, त्यावेळी प्रत्येक राजकीय महिला ही रस्त्यावर उतरते। त्यामुळे यावेळी अक्षरशः खूप वेगाने सगळी प्रोसिजर चालू आहे, पोलीस खूप वेगाने सगळी प्रोसिजर करता आहेत आणि काहीही गरज लागली तर आम्ही सगळ्या राजकीय महिला पोलिसांच्या सोबत असणार आहोत। आणि दुसरी गोष्ट अशी की हे प्रकरण जास्तीत जास्त फास्ट ट्रॅकवर चालून त्याला योग्य तो त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी
पोलिसांचा प्रयत्न असणार आहे आणि आपण आयोगातर्फे सगळ्या गोष्टींचं मेल वगैरे करून सगळ्या गोष्टी म्हणजे जी स्कूल अनधिकृत होती, पुन्हा जी व्हॅन होती, व्हॅन जी आरटीओ पासिंग म्हणजे जी व्हॅन रजिस्टर्ड नाहीये त्याच्यावर कारवाई करावी यासाठी सुद्धा आपण मागणी केलेली आहे. खरं तर आता काळे साहेबांशी बोलताना एक गोष्ट निदर्शनास आली की त्यांनी सांगितलं की आधी जो प्रकार झाला होता बदलापूर शहरात, त्याच्यानंतर काही ज्या इलिगल शाळा आहेत तर त्यांच्यावर सुद्धा बंदी आणलेली असताना सुद्धा गटशिक्षण अधिकारी जे आहेत ते ऍडमिशन्स कसे देतात त्या शाळेमध्ये, म्हणजे त्या शाळेवर त्यांनी कारवाई केलेली आहे, इलिगल घोषित केलेलं आहे, तरी त्या शाळांमध्ये ऍडमिशन्स देऊ नये अशी देखील आम्ही विनंती तुमच्या माध्यमातून आम्ही करतो. आपल्यासोबत अस्मिताजी कांबळे असतील. खरं तर 1.5 वर्ष अगोदर 15 ऑगस्टच्या आसपासच हे प्रकरण घडलं होतं एका नामांकित शाळेमध्ये. आता 26 जानेवारी येते, खरंच महिला आणि मुलींना स्वातंत्र्य मिळालंय का? खरं सांगायचं तर महिला आणि मुलींना अजूनही भारतात स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये. कारण आपण बघत आलोय की 4-4 आणि 3-3 वर्षांच्या मुलींवरती अत्याचार होते, म्हणजे याला कुठंही आळा बसलेला नाहीये. तर तो आळा बसावा म्हणून आम्ही सतत महिला रस्त्यावरती उतरत आहोत. मला वाटतं मी गेल्या 2 महिन्यापाठीमागं पण दामिनी पथकसाठी खूप कार्य करते की दामिनी पथक बदलापूरमध्ये कार्यरत व्हावं म्हणून. तर कालची गोष्ट खरंच एक घृणास्पद आहे की वाईट वाटतंय की काल ज्यावेळेस मला कळालं तेव्हा मी आले इथं पोलीस स्टेशनला, पण पोलिसांचं सहकार्य चांगलं होतं की पोलीस आणि त्यांचे मी आभार मानते की त्यांनी लवकरात लवकर गुन्हा हा नोंद केला. कारण गेल्या वेळेस 1.5 वर्षापाठीमागं जी झाली घटना त्याच्यामध्ये गुन्हा नोंद करायलाच दिरंगाई झाली होती. तर ह्यावेळेस असं काय झालं नाही आणि पोलीस चांगल्या म्हणजे वेगाने हा तपास चालू आहे पोलिसांचा. पण आता एक महिला म्हणून एक माझी आता एक असं मला वाटतंय की आता आम्ही गटशिक्षण अधिकाऱ्यांना भेटणार आहोत. कारण ज्यावेळेस 1.5 वर्षापाठीमागे झाली केस त्याच्यानंतर आम्ही त्यांना मागण्या केल्या होत्या की अनधिकृत शाळांची यादी जाहीर करा म्हणून. त्यांनी ती यादी जाहीर केली, पण ती यादी जाहीर केली ती फक्त कागदापुरतच मर्यादित राहिली, कारण ती त्याची अंमलबजावणी कुठेही झाली नाही. कारण आताही आम्ही बघतोय की अनधिकृत शाळा अजूनही चालू आहेत, ऍडमिशन्स तिथं होतातच कसे, याचा जाब आम्ही गटशिक्षण अधिकाऱ्यांना विचारणार आहोत. दुसरी गोष्ट आरटीओ, कारण ज्यावेळेस जी गाडी वापरली होती, व्हॅन जी होती, शाळेनं जी व्हॅन चालू ठेवली ती व्हॅन जी आहे ती टी परमिट नाहीये. म्हणजे मग आरटीओ काय करते, का अशा गाड्यांना परमिशन देते, तर याचा आरटीओला पण जा विचारणार आहे. आज ह्या दोन्ही गोष्टी आम्ही करणार आहोत. तर आणि दुसरी गोष्ट मला एक सांगायला वाटेल की आता आम्ही भेटलो ज्यावेळेस की त्यावेळेस सरांनी पण सांगितलं की त्या मुलीच्या चांगल्या म्हणजे बेसिक तपासण्या झालेल्या आहेत आणि इतर ज्या तपासण्या राहिलेत त्या आज उद्या होतील. तर नक्कीच ही गोष्ट आणि फास्ट ट्रॅकवरती ही केस चालावी यासाठी पण आम्ही हे केलेलं आहे आणि नक्कीच या वेगानेच पोलीस प्रशासन काम करते. महिलांसोबत आपण संवाद साधलेला आहे. राजकीय पक्षातील या महिला आहेत. आताच त्यांनी पोलीस सहाय्यक आयुक्त शैलेश काळे यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आणि आतमध्ये त्यांच्याशी बोलताना त्यांचं बोलणं ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्यासोबतही फोनवर त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवरती हे प्रकरण चालवून जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर कठोर शासन करण्याची मागणी जी आहे ती यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणातील प्रत्येक अपडेट, प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू.